ईश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा कोड ऐकताना सर्वांनी ताट बसायचं. आपले छत्रपती शिवाजी महाराज बोलतात, अंधाराच्या रातीला आभाळाची साथ आहे, अंधाराच्या रातीला आभाळाची साथ आहे, मोडेल पण वागणार नाही, ही मर्द मावळ्यांची दात आहे. धन्य धन्य बाजी प्रभू वीर धन्य धन्य बाजी प्रभू वीर धन्य धन्य बाजी प्रभू वीर रणधर सूर भाकर कसा तो धगधगता अंगार कसा तो धगधगता अंगार दिवस असो वा असो अंधार रान मैदानी लढे झुंजार जी 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 रान मैदानी लढे झुंजार जी 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 रान मैदानी लढे झुंजार जी 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 क्रोधात विजापूरचा मालक क्रोधात विजापूरचा मालक पाहतो रे हालन गेला अगदल लाडला ढगात शिवबांनी त्यास लाडला ढगात शिवबांनी त्यास दाविला मराठ्यांचा तो व्यास पुन्हा ना करील कुणी हा व्यास जी पुन्हा ना करील कुणी हा व्यास जी पुन्हा ना करील कुणी हा व्यास जी 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 अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला, अब्बाजान अब शिवाजी को कौन पकडेगा. हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला आणि मग फाजल खान आणि सिद्धी जोहर आपली प्रचंड फौज घेऊन निघाले मराठी मुलकाकडे. ते कसे म्हणाल, कसे कुलमक्त सिद्धी जोहर हा हा रे कुलमक्त सिद्धी जोहर गेला घर फाजल बरोबर देऊनिया वेडा पन्हाळ गडाला देऊनिया वेडा पन्हाळ गडाला जसा सापांनी विळका घातला तसा उन्मक्त टपून बसला अजी जी जी तसा उन्मक्त टपून बसला अजी जी जी तसा उन्मक्त टपून बसला अजी जी 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 सिद्धी जोहरने आपल्या प्रचंड फौजेसोबत पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे आणि यामध्ये मार्च गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला आणि आता मात्र काय करावं महाराजांना कळेना काय. आणि मग काही कळणार शिवबाला हो सिद्धीने घातला घाला सिद्धीने घातला घाला हो सिद्धीने घातला घाला. एक विचार मनामध्ये आला, गनिमी कावा मनी उपजला गनिमी कावा मनी उपजला हो गनिमी कावा मनी उपजला. आलो सांगा चरण सिद्धीला होत तुम्हा मनगड किल्ल्याना होत तुम्हा मनगड किल्ल्याना होत तुम्हा मनगड किल्ल्याना उद करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला हजी जी जी तुमच्या भेटीला हजी जी जी तुमच्या भेटीला हजी जी 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 उद करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला हजी जी तुमच्या भेटीला हजी जी 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 जी. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते आणि यावेळी महाराजांनी आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा बोलणारा तो म्हणजे शिवा काशीद याला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोच. वय महाराज जातो की, पण याचा परिणाम काय होईल माहितीये तुला. वय महाराज मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर तो मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. पण राज जर ती संधी तुम्ही मला दिली तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. राज ही संधी द्या की मला. आणि त्यावेळी महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली आणि डोळ्यातले अश्रू शिवाच्या पाठीवर पडले आणि शिवा म्हणाला, पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळ्यांना घेऊन काजीप्रभू बांधल महाराजांची पालखी घेऊन निघाले आणि शिवा काशीद यांना घेऊन निघाले. ते कसे 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 रात्रीच्या पहिल्या प्रहरास हा हा हे रात्रीच्या पहिल्या प्रहरास दाट सुमारास गड उतरण्यास शिवबा पालखीत बाजी संगती शिवबा पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती पावसानं ओली झाली धरती पावसानं ओली झाली धरती. रात अंधारी मावळ चालते रात अंधारी मावळ चालते. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला दादा दादा र जिर दाजिर जी चालला दादा दादा र जिर दाजिर जी चालला दादा
दोन दिशेला दोन पालख्या चाललेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला ठाण्याच्या सैन्यानं गराडा घातला आणि शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं आणि त्यावेळेला दोन संशय डोळे रोखले गेले शिवावर. आणि त्यातला एक म्हणाला, हुजूर हे शिवाजी नाही हो सकता, क्यों नहीं हो सकता. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. आणि कडाडला सिद्धी. त्याने मेल्यातून तलवार काढली, शिवावर रोखली. सच बता कौन है तू. आणि शिवा म्हणाला, अरे मैं हूँ शिवाजी. आणि मग सच बता वरना मारा जाएगा. आणि मग शिवा म्हणला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य काय कमी आहे का. आणि कडाडला सिद्धी. त्याची तलवार चालली गेली, शिवावर धरली गेली. शिवा मारला गेला, शिवा रक्ताळला, शिवा धरणीवर कोसळला, शिवा संपला. ज्याने स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे शिवा काशी. तोवर बाजीने पिंड काढली आणि बाजी म्हणताय, राजा आता तुम्ही येळ करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाल गडावरती रवाना व्हा. आणि राजा म्हणताय, नाही बाजी, आपण जीवाची बाजी लावून आता इथवर आलं, आता जे काय होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणताय, नाही राजा, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. आणि मग बाजी म्हणताय, राजा तुम्ही आता येळ करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती जावा आणि पोचल्यावर आम्हाला तोफेचा इशारा द्या. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला, काय उभा राहून बाजी खिंडीला वररमा राघवादारी, विनवणी करी शिवबाला वररमा राघवादारी. तुम्ही सुखरूप इथं जावा तो उडवावा द्यावा इशाऱ्याला, तुम्ही गेलं पाहिजे प्रथमास विशाल गडाला, तुम्ही गेलं पाहिजे प्रथमास विशाल गडाला. आलो आता जिंजीला वररमा राघवादारी, मी ठार करतो सिद्धीला वररमा राघवादारी. बाजीचा धावतो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला, धर्म सत्य भाव हा माझा याच वक्ताला, धर्म सत्य भाव हा माझा याच वक्ताला. सरयुक्त ताम्रभृत सर दिवसाचा दुसरा प्रहर, दाडपट्टा भाले तलवार, किती केले खेळले वार. सारे बोलले पडले भूमीवर, काही थकले भारी क्षणभर. लाली लाल झाली सारी पिंड, दिसे अंधार जी दिसे अंधार जी. लाली लाल झाली सारी पिंड, दिसे अंधार जी दिसे अंधार जी. रक्ताने भिजले बाजी, थांबाया होईना राजी, तमा नाही र माझी, बाजी लावून जीवाची बाजी. कधी पोचेल तेथे गडावरी राजश्री वाजी जी राजश्री वाजी जी. कधी पोचेल तेथे गडावरी राजश्री वाजी जी राजश्री वाजी जी. रक्ताने बंबाळ झालेल्या बाजींवरती आकस्मिक गोळीचा वार झाला. आणि तरी बाजी म्हणताय, राजा अजून आपण विशाल गडावरती पोहोचत नाही, आपण जोवर पोहोचत नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि मग त्याच वेळेला तोफेचा आवाज झाला, थांब थांब थांब, डडा डडा आवाज काढा डडा 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 आवाज काढा डडा. तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दाची ठेवली नान, बाजीने केले जीवाचे रान जी. बाजीने केले जीवाचे रान जी. बाजीने केले जीवाचे रान जी. असे होते स्वराज्य सूर्य हा रे, असे होते स्वराज्य सूर्य. दामिले शौर्य वर्णवे कार्य, लढली ती गजापूरची पिंड, लढली ती गजापूरची पिंड. आणि अजरमर केली पावन खिंड हाजी जी, अजरमर केली पावन खिंड हाजी जी. आणि राजा म्हणताय, बाजी धन्य, बाजी धन्य. जर का या खिंडीची माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, जर का या जर सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर का या खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी.